नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, व्हायब्रंट अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये मी आपले स्वागत करतो. आज आपण बघणार आहे पुढचा पाठ फिजिक्सचा. तो म्हणजे आहे स्केलर्स अँड वेक्टर्स. टॉपिक मधला थर्ड वेक्टरचा टाइप, जो आपण पहिले दोन टाइप्स आपण मागच्या लेक्चरला पाहिलेले होते. थर्ड टाइप तो आहे इक्वल वेक्टर्स. तो आहे इक्वल वेक्टर्स. ठीक आहे, मी डेफिनेशन लिहितो. द टू वेक्टर्स are said to be equal if both have same magnitude and direction. मी काय म्हटलं बघा, टू वेक्टर्स आर सेड टू बी इक्वल इफ बोथ हॅव सेम मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. म्हणजेच काय, सेम मॅग्निट्यूड सेम डायरेक्शन. जर असं असेल तर आपण म्हणणार आहोत की दोन्हीही वेक्टर्स हे इक्वल वेक्टर्स आहेत. दोन्हीही वेक्टर्स हे इक्वल वेक्टर्स आहेत. मी काय म्हणतो बघा, ए बार हा वेक्टर आहे, बी बार हा वेक्टर आहे. मी म्हणतो बघा, ए बार इज इक्वल टू बी बार. रिझन लिहितो, इफ बोथ आर इक्वल इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. जर दोघंही वेक्टर्स इक्वल इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन असतील तर आपण म्हणणार आहे अशा वेक्टर्सना इक्वल वेक्टर्स. स्क्रीनशॉट घ्या. मग चौथा टाइप बघू वेक्टर्सचा. ठीक आहे, आता आपण फोर्थ टाइप पाहूया वेक्टर्सचा, आणि तो टाइप आहे रिझल्टंट वेक्टर. तो टाइप आहे रिझल्टंट वेक्टर. आता रिझल्टंट वेक्टर म्हणजे काय, एक सोपी गोष्ट आहे बघा. रिझल्टंट म्हणजे काय, मी म्हणतो एक मुलगा इथे उभारलाय, राईट. एका मुलाला पण ह्या साईडने ओढलं म्हणजे इथे उभारला आहे पकडा एम मुलगा, राईट. ए मुलाने त्याला इकडे ओढलं, बी मुलाने त्याला इकडे ओढलं. ठीक आहे, ए मुलाने त्याला तिकडे ओढलं, बी मुलाने त्याला इकडे ओढलं. तर हा जाणार कुठे, तर हा जाणार आहे बघा, एम मुलगा जाणार आहे ह्या डायरेक्शनला. एम मुलगा जाणार आहे ह्या डायरेक्शनला, आणि ती जी डायरेक्शन आहे ती रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन आहे. ती जी डायरेक्शन आहे ती आहे रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन आहे. ती जी डायरेक्शन आहे ती आहे रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन आहे. मग आता मी डेफिनेशन काय लिहितो बघा, व्हेन किंवा द इफेक्ट ऑफ टू or more vectors is called resultant vector. दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेक्टरच्या इफेक्टला आपण म्हणणार आहे रिझल्टंट वेक्टर. मी एक एक्झाम्पल पण तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. स्क्रीनशॉट घ्या, नोटबुक मध्ये सगळ्या नोट्स लिहून काढा. तर मित्रांनो, आता नेक्स्ट वेक्टरचा टाइप आहे, तो टाइप आहे बघा पोझिशन वेक्टर. वेक्टरचा नेक्स्ट टाइप आहे तो टाइप आहे पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर.
पोझिशन आपण अलीकडे जीपीएस वापरतो. जीपीएस वापरतो. ते जीपीएस म्हणजे काय? जिओ पोझिशनिंग सिस्टीम. पी म्हणजे कोण आहे? पोझिशनिंग सिस्टीम. या पूर्ण पृथ्वीवरती तुम्ही कुठे लोकेट आहात, तुम्ही कुठे उभारला आहात, ही पूर्ण पृथ्वी अशी गोल, या पृथ्वीवर तुम्ही कुठे उभारले आहात हे ओरिजिन पासूनच काउंट केलं जातं. ओरिजिन पासून हा पहिला ऍक्सिस, त्याला म्हणणार मी वाय. ओरिजिन पासून हा दुसरा ऍक्सिस, याला मी म्हणणार एक्स. आणि ओरिजिन पासून हा तिसरा ऍक्सिस जाईल, याला मी म्हणणार झेड. मग मी एक्स, वाय आणि झेड कोऑर्डिनेट सांगितले की या पृथ्वीच्या सेंटर पासून मी कुठं उभारलोय त्याला मी म्हणतो जीपीएस, जिओ पोझिशनिंग सिस्टीम. तसंच तुमचा एखादा मित्र ह्या साईडला कुठं उभारलेला असेल, इथे तुम्ही आहात पी आणि इथे दुसरा कोणतरी आहे क्यू, तर तुमच्या मधलं हे डिस्टन्स आपण जीपीएस ला टाकतो. जेव्हा आपण टाकतो फ्रॉम कराड टू कोल्हापूर, आपण जेव्हा टाकतो फ्रॉम कराड टू कोल्हापूर, तेव्हा कराड हे पॉइंट 1 आहे आणि कोल्हापूर हे पॉइंट 2 आहे आणि मधली लाईन हा रस्ता आहे, नॅशनल हायवे, की जे आपण जीपीएस वरनं फाइंड आउट करू शकतो आणि ते स्केलर वेक्टरचा एक भागच आहे. तसंच इथे सुद्धा आपण तेच बघणार आहोत की पोझिशन वेक्टर म्हणजे काय. हा आपण चेक करत असताना सगळ्यात पहिल्यांदा मी एक्स वाय ऍक्सिस काढून घेतो. बघा, ही वाय, ही एक्स, इथं कुठेतरी पॉइंट लोकेट आहे, तर मी म्हणणार आहे, ठीक आहे, ह्याला मी म्हणणार आर बार. हा आहे ओरिजिन. म्हणजे काय? पॉइंट इथं म्हणूया पी. पी इज ऍट एक्स कॉमा वाय फ्रॉम ओरिजिन. हे बघा, हे डिस्टन्स त्याचा आहे एक्स आणि हे त्याचा डिस्टन्स आहे इथलं हे वाय. म्हणजे काय? पॉइंट पी हा एक्स डिस्टन्स इथून आणि वाय डिस्टन्स इथून लोकेट केलेला आहे. व मी यालाच म्हणताना काय म्हणणार? द वेक्टर which gives position of a particle is called position of particle from origin is called position vector. is called position vector. स्क्रीनशॉट घ्या, इम्पॉर्टंट थिंग आहे खूप. सो आता आपण न्यू पॉइंट बघणार आहे आपला. तो आहे पॉइंट बघा, मल्टिप्लिकेशन ऑफ अ वेक्टर बाय अ स्केलर. आपण न्यू पॉइंट बघणार आहे, मल्टिप्लिकेशन ऑफ अ वेक्टर बाय अ स्केलर. ठीक है, मल्टीप्लिकेशन ऑफ अ वेक्टर बाय अ स्केलर. आता फर्स्ट ऑफ ऑल, जेव्हा आपण एखादा वेक्टर एखाद्या स्केलरनी मल्टिप्लाय करू, एखादा वेक्टर आपण एखाद्या स्केलरनी जेव्हा मल्टिप्लाय करू, म्हणजेच मी काय म्हणतो बघा, लेट P bar is equal to vector 1, S is equal to scalar आणि Q bar is equal to vector 2. म्हणजे काय? आपण एखादा स्केलर एखाद्या वेक्टरनी मल्टिप्लाय केला. आता स्केलर म्हणजे काय? जेव्हा फक्त मॅग्निट्यूड सफिशियंट आहे तेव्हा आपण म्हणतो स्केलर, आणि जेव्हा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्हीही लागतं तेव्हा आपण काय म्हणतो? वेक्टर.
ठीक आहे, मग मी काय म्हणतो बघा, देअरफॉर व्हेन अ वेक्टर is multiplied by a scalar, it gives, बघा, it gives vector. It gives काय, वेक्टर. जेव्हा आपण एखादा स्केलर एखाद्या वेक्टरने मल्टिप्लाय करू तेव्हा तो काय देणार आहे, वेक्टरच. म्हणजेच काय, आपण जर मॅथमॅटिकली लिहायचं म्हणलं, मॅथ्स वापरून लिहायचं म्हणलं, तर मी काय लिहिणार बघा, क्यू बार इज इक्वल टू एस इंटू पी बार. ठीक आहे, फक्त मल्टिप्लिकेशन न लिहिता डॉट लिहू का, मल्टिप्लिकेशन लिहू नको, मल्टिप्लिकेशनचा अर्थ बदलेल ना त्यामुळे. क्यू बार इज इक्वल टू एस इंटू पी बार. आता बघा, ह्यात पी बार कोण आहे, वेक्टर 1 आहे, एस कोण आहे, स्केलर आहे, आणि क्यू बार कोण आहे, वेक्टर 2 आहे. म्हणजे काय, जेव्हा आपण एखादा वेक्टर एखाद्या स्केलरने मल्टिप्लाय करू तेव्हा मिळणार काय आहे, वेक्टरच मिळणार आहे. मग तेव्हा मिळणार काय आहे, वेक्टर मिळणार आहे. पण विद्यार्थ्यांनो, स्टुडंट्स, मित्रांनो, मिळणार काय आहे, वेक्टर, पण मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन ही कोणाची असेल, वेक्टरची असेल. ठीक आहे, एकदम इझी आहे. हा आहे बघा 2.3 मधला 1 पॉइंट, हा आहे 2.3 मधला 1 पॉइंट टेक्स्टबुक मधला. तुम्ही दरवेळी लेक्चर बघत असताना टेक्स्टबुक मोस्टली प्रेफर करा, की त्याने तुम्हाला थोडंसं इझी जाईल. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट पॉइंट स्क्रीनशॉट घ्या, मग आपण पुढचा पॉइंट घेऊ. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहे बघा. हा टेक्स्टबुकचा पेज नंबर 17 वरती ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स म्हणून आहे. तो आता आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहे. ठीक आहे, मी लिहितो इथं बघा, हेडिंग ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स. ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स. आता ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स बघताना ऍडिशन म्हणजे काय, ऍड करणे, एकत्र आणणे, सोबत येणे. हा एकटा आहे की 2 जण आहेत, सोबत आले किती झाली, 3 जण, ह्याला म्हणतो आपण ऍडिशन. आणि सबट्रॅक्शन म्हणजे काय, माझ्याकडे 5 आंबे होते, त्यातले मी 2 आंबे काढून घेतले, आंबे किती राहिले, 3, म्हणजे काय झालं, सबट्रॅक्शन. तसंच वेक्टर्स मध्ये सुद्धा ऍडिशन आणि सबट्रॅक्शन म्हणून कन्सेप्ट आहे. वेक्टर्स ऍड होतात का, वेक्टर सबट्रॅक्ट होतात का, तर अगदी डायग्रामॅटिकली, डायग्राम वापरून, फिगर वापरून मी तुम्हाला एका झटक्यात सांगतो. कसं सांगतो, एका झटक्यात. लक्ष द्या फक्त. आता मी पहिला लिहितो ऍडिशन ऑफ वेक्टर्स. ठीक आहे, हा आहे वेक्टर एक पी बार, हा आहे वेक्टर पी बार, आणि ह्याची मॅग्निट्यूड आहे 5 सेंटीमीटर. ठीक आहे, हा अजून एक वेक्टर आहे क्यू बार, ह्याची मॅग्निट्यूड आहे 7 सेंटीमीटर. ह्याची मॅग्निट्यूड किती आहे, 7 सेंटीमीटर. तर आता ऍडिशन ऑफ वेक्टर्स काय सांगेल मला बघ. हा आहे आर बार, आणि ह्याची ऍडिशन आहे, ह्याची आहे टोटल 12 सेंटीमीटर. कुठं आलं बघा, पी बार होता 5 सेंटीमीटर, क्यू बार होता 7 सेंटीमीटर, आणि आर बार झाला 12 सेंटीमीटर. म्हणजे काय, दोन्ही वेक्टर्स जेव्हा ऍड होतील तेव्हा मॅग्निट्यूड सुद्धा ऍड होईल. आणि डायरेक्शन कुठली असेल, ज्या साइडला डायरेक्शन दिसती आहे या दोघांची, त्या साइडलाच पण रिझल्टंटची डायरेक्शन असेल, त्या साइडलाच रिझल्टंटची डायरेक्शन असेल. म्हणजे काय, मी 5 ने पळायला लागलो, एक दुसरा मुलगा आला, तो 3 ने पळायला लागला. आमचा खरा स्पीड किती असेल, 8, 5 आणि 3. बघा, मी 5 ने पळायला लागलो, दुसरा मुलगा आला, तो 3 ने पळायला लागला.
मग खरं ऍक्च्युअली स्पीड किती असेल 8 आणि आम्ही पळतोय कुठं तिकडं. आम्ही कुठं पळतोय तिकडं. म्हणजेच काय मी लिहू शकतो ठीक आहे. आता आपण पुढचा बघू त्यातल्या म्हणजे अजून क्लिअर होईल. मी आता काय लिहितो बघा ऍडिशन झालं. आता मी लिहितो नेक्स्ट आहे बघा आता सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स. आपण जेव्हा वेक्टर सबट्रॅक्ट करणार आहे तेव्हा नॉर्मल सबट्रॅक्शन होते. नॉर्मल अगदी नॉर्मल म्हणजे काय मी एक्झाम्पल घेतो बघ. सेम एक्झाम्पल घेतो लक्ष दे. हा आहे वेक्टर आहे पी बार. ह्याची मॅग्निट्यूड आहे 5 सेंटीमीटर. हा अजून एक वेक्टर आहे क्यू बार आणि ह्याची मॅग्निट्यूड आहे 7 सेंटीमीटर. तर अशा वेळी रिझल्टंट हा कोण आहे रिझल्टंट. अशा वेळी रिझल्टंट किती असेल 2 सेंटीमीटर आणि तो असेल आर. आता दोन गोष्टी येतात इथं. एक तर डायरेक्शन कोणाची आली आहे हा रिझल्टंट आला इथे लिहितो मी. दोन गोष्टी आल्या तर नीट लक्ष दे. डायरेक्शन कोणाची आली आहे बघ. जो मोठा वेक्टर आहे मोठा वेक्टर कोण आहे क्यू बार आहे बरोबर. त्यामुळे त्याची डायरेक्शन आलेली आहे बघ वेक्टरला. त्याची डायरेक्शन वेक्टरला आलेली आहे बघ दिसते का इथं. आणि मॅग्निट्यूड कोणाची आली आहे सबट्रॅक्शन आहे. एक तिकडे चाललाय तर एक इकडे चाललाय. तर खरं किती असेल 7 - 5 2. खरा किती असेल 2 सेंटीमीटर असेल फक्त. म्हणजे मॅग्निट्यूड किती आला डायरेक्ट मॅग्निट्यूड आला 2 सेंटीमीटर आणि डायरेक्शन आली इकडे. हे होतं ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स. एकदम इझी आहे खूप सोपं आहे. एमसीक्यूज ला वगैरे असं पडतं जेई किंवा नीट. स्क्रीनशॉट घ्या. तर ठीक आहे आपण पुढचा पॉइंट बघूया आता. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट बघणार आहे याच्यासारखंच मी हेडिंग देतो. तरी काय सांगितलंय नेक्स्ट आहे कम्युटेटिव्ह लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. कम्युटेटिव्ह लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. तर मी काय म्हणतो पहिला मी डायग्राम काढतो लक्ष द्या. ठीक आहे. हा काय काढलाय रे ट्रायंगल म्हणा काही म्हणा काय हरकत नाही काय फरक नाही पडत. मी मधनं ही डायगोनल लिहितो. लक्ष द्या मी इथं म्हणतो पी क्यू आर एस. मी काय म्हणले बघ पी क्यू आर एस. जर रेक्टँगल असेल हा तर रेक्टँगलचे तुम्हाला माहिती आहे अपोजिट साइड्स कसे असतात इक्वल. दिसतोय का बरोबर रेक्टँगल जरा तिरका झालाय काय. थांब परत काढतो. जाऊ दे ना तिरका काय नाही फरक पडत चालते. ह्याला म्हणतो पी बार ह्याला पण म्हणतो पी बार. म्हणजे काय ही आणि ही साइड कशी आहे सारखी आहे. याला म्हणतो क्यू बार आणि याला पण म्हणतो क्यू बार. म्हणजे ही आणि ही साइड सारखी आहे आणि हा मधला आहे रिझल्टंट आर बार. मधला कोण आहे रिझल्टंट आर बार आहे. तर आता आपण कम्युटेटिव्ह लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन प्रूव्ह करणार आहे. मी काय म्हणतो बघा इन ट्रायंगल लक्ष द्या इन ट्रायंगल पी आर एस. कोणता ट्रायंगल आहे पी आर एस. पी आर एस पी आर एस काय असणार आहे पी बार आणि क्यू बार ह्या एका ट्रायंगलच्या दोन बाजू आहेत. पी बार आणि क्यू बार ह्या एका ट्रायंगलच्या दोन बाजू आहेत. तर तिसरी बाजू ही त्यांची रिझल्टंट आहे. म्हणजे काय ह्या दोन बाजू दोन ट्रायंगलच्या असतील तर ही तिसरी बाजू काय आहे रिझल्टंट आहे. म्हणजेच काय आर बार इज इक्वल टू पी बार प्लस क्यू बार. आत्ताच आपण लिहिले 1 मिनिटापूर्वी बरोबर ना.
आत्ताच आपण लिहिले 1 मिनिटापूर्वी, आणि आर बार कोण आहे? पी आर बार आहे. इथं लिहितो परत. कुठं लिहू? ठीक आहे, मी इथं लिहितो, लक्ष द्या. इथं जाऊ चालतंय, मला काय नाही फरक पडणार. ठीक आहे, ओके, नो हरकत. ठीक आहे, मी ह्याला रिझन काय लिहू बघा? ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. आत्ताच बघितलं बघा आपण, ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन काय? एखाद्या दोन बाजू या दोन ट्रायंगलच्या असतील तर तिसरी बाजू ही त्याची रिझल्टंट असेल. आता मी असंच करतो बघ, इन ट्रायंगल. आता कुठला घेतलास तू? पी आर आणि एस. आता मी घेतो पी आर आणि क्यू. पी आर क्यू काय येणार बघ? पी आर क्यू मध्ये क्यू बार प्लस पी बार इज इक्वल टू आर बार. परत रिझन काय असेल? कशावरून लिहिलंस तू? ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. म्हणजेच काय झालं रे? देअरफॉर याला म्हणतो इक्वेशन नंबर 1, याला म्हणतो इक्वेशन नंबर 1, याला म्हणतो इक्वेशन नंबर 2. त्याच्यावरनं काय प्रूव्ह झालं? तर पी बार प्लस क्यू बार इज इक्वल टू क्यू बार प्लस पी बार. आणि हा लॉला आपण म्हणतो कम्युटेटिव्ह लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. काय म्हणतो आपण? कम्युटेटिव्ह लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. हा लॉ दिसतोय का स्क्रीन मध्ये? कम्युटेटिव्ह लॉ, बरोबर दिसतोय, ऑफ वेक्टर ऍडिशन. म्हणजे काय? तू ए बार प्लस बी बार किंवा बी बार प्लस ए बार दोन्हीही चालतं. हे मी प्रूव्ह केलं. काय प्रूव्ह केलं? ए बार प्लस बी बार किंवा बी बार प्लस ए बार दोन्हीही चालतं असं मी प्रूव्ह केलं. स्क्रीनशॉट घे, मग पुढचा बघूया. असोसिएटिव्ह लॉ. ठीक आहे, आता आपण पुढे जातोय आणि तो नेक्स्ट लॉ आहे आपला असोसिएटिव्ह लॉ आहे. ठीक आहे, हे रद्द करायला पाहिजे आपल्याला. ठीक आहे, नेक्स्ट आहे बघा असोसिएटिव्ह लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. आता हा कुठं दिलाय? टेक्स्टबुकच्या बघा पेज नंबर 18 वरती इथं खाली दिलेला आहे. आता आपण बघितला तो हा होता, वेक्टर ऍडिशन इज कम्युटेटिव्ह. आता आपण बघणार आहे वेक्टर ऍडिशन इज असोसिएटिव्ह. ठीक आहे, मी पहिला डायग्राम काढून घेतो. मी लेक्चर मध्ये डायग्राम काढत असताना तुम्ही पण डायग्राम काढत जावा. मी लिहितोय तसं सगळं तुम्ही पण लिहा. पॉज करत करत लिहायचं, म्हणजे डोक्यात पक्क बसेल तुमच्या. ठीक आहे, मी इथे लाईन घेतो आता. ठीक आहे, इथे पण लाईन घेतो. हे बोर्ड आहे त्यामुळे एवढं परफेक्ट जमत नाही. इथं मी म्हणतो ए बाय बी, बी सी आणि डी. त्याला मी म्हणतो पी बार, क्यू बार, आर बार आणि पी क्यू आर एस असते ना, एस बार. ठीक आहे, आता मी काय म्हणतो लक्ष द्या. मला सांगा, लक्ष द्या बघा. पी बार प्लस क्यू बार हे बीडी दिसतंय का? हे काय असणार आहे? पी बार प्लस क्यू बार. कळालं का? कुठनं आलं? वेक्टर प्रॉपर्टी, ट्रायंगल प्रॉपर्टी आठवते का? पी बार आणि क्यू बार असेल तर ही मधली लाईन 2 मिनिटं इमॅजिन करा की नाहीये, म्हणजे ही झाली बघा. आता ही लाईन काढायची असेल तर काय करायला पाहिजे? पी बार प्लस आर बार ही लाईन असेल, बरोबर. ही लाईन काय असेल? पी बार प्लस आर बार. ठीक आहे, क्लिअर आलं डोक्यात? कुठल्या दोन लाईन्स कशा आहेत? आता आपण प्रूव्ह करणार आहे कुठला लॉ? असोसिएटिव्ह लॉ. म्हणजे काय की वेक्टर ऍडिशन ही जशी कम्युटेटिव्ह होती तशीच वेक्टर ऍडिशन असोसिएटिव्ह पण आहे, आणि प्रॉब्लेम्स पण आहेत त्याचे. तशी वेक्टर ऍडिशन ही कम्युटेटिव्ह होती तशीच वेक्टर ऍडिशन ही असोसिएटिव्ह पण आहे. म्हणजेच काय बघा म्हणतो मी, एक तो आहे
म्हणतो इन ट्रायंगल ओ बी सी. कुठला ट्रायंगल घेतला बघा, ओ बी सी. ठीक आहे, आता हा एस बार कोण आहे सांगा मला. एस बार इज इक्वल टू आर बार प्लस ब्रॅकेट मध्ये आलं बघा पी बार प्लस क्यू बार. बरोबर का. एस बार म्हणजे काय, हा ट्रायंगल घेतला बघ, मी लक्ष दे. ओबीसी नाही रे, हे काय डीबीसी रे, काय तर तिसरं लिहिलंस. हा डीबीसी डीबीसी डीबीसी. त्यात डीबी काय आहे, पी क्यू बार, पी प्लस क्यू, आणि बीसी काय आहे, आर बार, आणि रिझल्टंट काय असणार आहे, एस बार. बरोबर, हे घेतलं. आता मी हा ट्रायंगल घेतो इथला, मी म्हणतो बघ इन ट्रायंगल DAB. दुसरा ट्रायंगल घेतला बघ DAB DAB. बरोबर ट्रायंगल घेतला काय. आता पण ट्रायंगल घेतला आपण, हा घेतला ना, अरे DAC. आता कुठला ट्रायंगल घेतला बघ DAC DAC DAC. आता मी काय लिहितो बघ, DA किती आहे, थोडक्यात DAC. सगळ्या स्टेप लिहू का, लिहू म्हणतेस, ठीक आहे, सगळ्या स्टेप लिहितो, लक्ष द्या. DAC इथं ट्रायंगल करतो बघ वेगळा DAC. जरा ट्रायंगल मध्ये ट्रायंगल आहे त्यामुळे थोडासा घोळ वाटतोय. हा D, हा A, हा A, हा D, हा C, हा आहे S बार, हा आहे Q बार, आणि हा आहे P बार प्लस R बार. ठीक आहे, आता मी हा ट्रायंगल वापरतो बघ DAC. दिसतंय का, हा ट्रायंगल वापरलाय. आता मी काय म्हणणार बघ, S बार इज इक्वल टू Q बार प्लस आत काय असेल, P बार प्लस R बार. कळालं का. एरो इथं दिलास तर चालतोय, नाही दिला तरी चालतोय. म्हणजे काय झालं बघा, आता हे आलं इक्वेशन नंबर 1, हे आलं इक्वेशन नंबर 2. म्हणजेच काय झालं, इक्वेशन 1 आणि 2 घेतल्यास तर R बार प्लस P बार प्लस Q बार इज इक्वल टू Q बार प्लस P बार प्लस R बार. आणि यालाच मी म्हणतो असोसिएटिव्ह लॉ. आणि आपण हे प्रूफ तयार केले असोसिएटिव्ह लॉ. हे क्वेश्चन पडतो असोसिएटिव्ह लॉ. हा असोसिएटिव्ह लॉ म्हणजे शॉर्ट मध्ये सांगतो तुला. म्हणजे काय बघ, अगदी फालतू भाषेत जर म्हणायचं म्हणलं, 5 प्लस 2 प्लस 3 किती येतं रे टोटल हिशोब. 5 प्लस 2 प्लस 3, 5 आणि 2 8, आणि 8 आणि 3 10. बरोबर, हे तू असं लिही किंवा 2 प्लस 5 प्लस 3 लिही, हे पण 10च आहे. म्हणजे काय, ऍडिशन असली ना की ब्रॅकेट असो नसो ऍडिशनच करायचे. मग 5 प्लस 2 प्लस 3 10 आहे, आणि 2 प्लस 5 प्लस 3 10च आहे. मग तो लॉ आहे. फक्त काय आहे, हे फिजिक्स आहे. थोडस हे P बार, Q बार, D बार, S बार असलं काहीतरी घेऊन एक्सप्लेन करतात. तू डोक्यात घे ठेव हिशोब. हा हिशोब तुला समजायला दिलाय मी, काय लॉ आहे नक्की. तू डोक्यात हा हिशोब ठेव, ठीक आहे. फक्त हे पेपरला लिहू नकोस, नंतर मार्क द्यायचे नाहीत मास्तर. स्क्रीनशॉट घे. ठीक आहे. आता बघ, आपण कम्युटेटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह लॉ हे सगळं बघून आता आपण 2 एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. 2 एक्झाम्पल बघ आता बोर्डवरती. म्हणजे हे वापरायचं कसं आहे ते पण माहित पाहिजे, बरोबर आहे की नाही. त्यासाठी आपण एक्झाम्पल लगेच बघणार आहे. आज जरा लेक्चर मोठं आहे, त्यामुळे आज आपण केमिस्ट्रीचं लेक्चर पोस्ट केलेलं नाहीये का, फिजिक्सचं लेक्चर थोडंसं मोठं होतंय. ठीक आहे, मी प्रॉब्लेम देतो, लक्ष दे. प्रॉब्लेम नंबर आहे 2.1, पेज नंबर आहे 19. फर्स्ट प्रॉब्लेम, ABC. आता बघ,
सिम्पली लिहिलेलं आहे. आता मला सांग यातला रिझल्टंट कोण आहे, कसा ओळखणार? यातला रिझल्टंट कोण आहे हे ओळखायचं कसं? मगाशी आपण काय केलं बघ, लक्ष दे. मगाशी आपण एक असा बार होता आणि एक असा बार होता, राईट? मग ह्याला आपण इथं नेऊन ठेवलेलं, म्हणजे तेव्हा तो कसा झाला, असा झाला. आणि इथनं असं केलेलं म्हणजे काय, एका पॉइंट मधनं दुसरा असा निघालेला आहे. जिथं दोन एरो एकत्र आलेत तिथं रिझल्टंट आहे. इथं दोन एरो एकत्र आलेत आणि त्यातला एक पॉइंट हा रिझल्टंट असेल. कुठला असेल? ए बी हा रिझल्टंट आहे, बरोबर का? म्हणजे रिझल्टंट कोण आहे? ए बी. मग मी काय लिहितो बघ, ए बी बार इज इक्वल टू काय असेल, ए सी बार प्लस सी बी बार. मला एसी च्या टर्म्स मध्ये लिहायचं आहे, म्हणजे ए सी बार इज इक्वल टू काय असेल, ए बी बार मायनस सी बी बार. झालं पहिलं एक्झाम्पल. ते काय म्हणताय, हा ट्रायंगल दिलाय तुला, तर तू एसी बार काढायचा असेल तुला, तर तू कसं काढणार असं त्यांनी विचारलंय. मी कसं ओळखलं हा रिझल्टंट आहे? हे बघितलं तुला आता सांगितलंय. इथं लिहितो स्टेप 1, इथं लिहितो स्टेप 2. हे असलं एक्झाम्पल पडत नाही, थोडं फालतू, पण तुला कळण्यासाठी आपण दिलं. आपण काय म्हणले बघ, आपण हे बघितलं होतं सुरुवातीला, हा पॉइंट इथं जाऊन बसतो, बरोबर? आणि असा होतो आणि इकडनं असा रिझल्टंट गेला. हा रिझल्टंट आहे बघ, हा रिझल्टंट. हा कोण आहे? रिझल्टंट आहे, बरोबर का? हा कोण आहे? रिझल्टंट आहे. जर हा रिझल्टंट आहे तर इथे बघ, इथे आता कसं आहे, एरो वर आहे, एरो खाली आहे. जिथं दोन एरो एकत्र आले त्यातला कोणतं रिझल्टंट आहे? मग दोन एरो इथे एकत्र आले, बरोबर? आणि एका पॉइंट मधनं हा चालाय फक्त बघ, हा तिकडं वर गेलाय ना, म्हणजे इथं आला, म्हणजे हा रिझल्टंट आहे. हा रिझल्टंट असू शकत नाही, एकातच दोन आलेत ना, त्यामुळं ए बी रिझल्टंट आहे. मग मी काय लिहिलं, ए बी बार इज इक्वल टू ए सी बार प्लस सी बी बार. त्यावर मी ए सी बार काढला. ठीक आहे, स्क्रीनशॉट घेऊन पुढचं बघू एक्झाम्पल. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघतोय बघ, सेकंड त्यातलं. हे जर तुला एक्झाम्पल कळालं तर जे काय मी अर्धा तास तासभर जे बोलतोय ते तुला सगळं कळालेलं आहे. हे जर एक्झाम्पल तुला कळालं तर मी डायग्राम ड्रॉ करून घेतो. पहिला मोठा डायग्राम आहे, इकडनं एरो इकडं वर गेलाय, इकडनं एरो इकडं गेलाय. हे वरचं दिसतंय का एवढं? दिसतंय दिसतंय. तिथनं एरो खाली आला, ह्याच्यावरच आलाय. ठीक आहे, असा डायग्राम आहे. ठीक आहे, म्हणताय हे आहे A4 बार, हे आहे A3 बार, याला म्हणतोय C, याला म्हणताय B, याला म्हणताय A, याला म्हणताय O, याला म्हणताय D. हा आहे A1 बार, हा आहे A2 बार, ठीक आहे, आणि हा आहे A5 बार. तर ते म्हणतात आता रिझल्टंट फाइंड आउट कर. रिझल्टंट फाइंड आउट कर. कुठला आहे बघा, लक्ष दे. A5 कुठे झाला, बरोबर काढलाच का नाही गेलं? एक मिनिट, हा A5 आहे. आता लक्ष द्या, मी सॉल्व्ह कसा करतोय. मी काय करणार आहे, मला काय सांगितलंय, जेव्हा ट्रायंगलच्या दोन बाजू असतात तेव्हा तिसरी बाजू ही त्याची रिझल्टंट आहे. जर ह्या ट्रायंगलच्या दोन बाजू आहेत, अरे जेव्हा ह्या ट्रायंगलच्या दोन बाजू आहेत, हा असा एक वेक्टर आहे, हा असा एक वेक्टर आहे, तर यांचा रिझल्टंट काय आहे सांग? यांचा रिझल्टंट हा आहे, हा आर बार हा रिझल्टंट आहे. तिसरी बाजू ही रिझल्टंट आहे. मग मी पण इथं तेच करतो बघ, इथं मी पण तेच करतो. मी काय म्हणतो, इन ट्रायंगल बघ कुठला घेतला, ओ ए बी, ओ ए बी. मी इथून लाईन जॉईन करून टाकतो. हा झाला बघ रिझल्टंट. हा रिझल्टंट काय असेल आता, ओ बी बार इज इक्वल टू काय असेल, ओ ए बार प्लस ए बी बार. ओ बी बार का ओ ए बार काय असणार आहे, ए बार प्लस बी, A1 बार प्लस A2 बार. म्हणजे हा किती आला, A1 बार प्लस A2 बार आला. समजलं का कसं आलं? हे समजलं नाही तर मला फोन करून अवश्य विचार. हे समजलं का कसं आलं? या दोघांची ऍडिशन इथं आली. आता मी अजून एक ट्रायंगल ड्रॉ करतो यातच. हे बघ, आता इथं लाईन मारतो,
ठीक आहे, आता मी कुठला ट्रायंगल घेतोय लक्ष द्या, इन ट्रायंगल. हा खालचा ट्रायंगल झाला आपला, हा ट्रायंगल आपला झाला आत्ताच सॉल्व्ह करून, बरोबर. आता मी वरचा ट्रायंगल घेतो, हा वाला ट्रायंगल घेतो. ओ सी आणि बी, ओ सी आणि बी घेतो. आता मी काय म्हणणार यात, ओ सी बार इज इक्वल टू ओ बी बार प्लस बी सी बार. ठीक आहे, ओ बी बार किती आहे, ए बार प्लस बी बार आहे, आत्ताच काढलायस. ए वन बार प्लस ए टू बार प्लस बी सी बार काय आहे, बी सी बार ए थ्री बार आहे, ए थ्री बार. बघ पुढचा पण आला, आता ओ सी बार आला. काय आला ओ सी बार, ए वन बार प्लस ए टू बार प्लस ए थ्री बार, असे 3 आले बरोबर. आता मी तिसरा ट्रायंगल घेतो, इन ट्रायंगल. कुठला ट्रायंगल घेतलाय बघा, हा वाला ट्रायंगल घेतलाय बघ, हा वाला. ठीक आहे का, तो ट्रायंगल काय आहे बघ, ओ डी सी. इन ट्रायंगल ओ डी सी काय येणार बघ, ओ डी बार इज इक्वल टू ओ सी बार प्लस सी डी बार, बरोबर का. ओ डी बार म्हणजे ए फाईव्ह बार, हा किती आहे सगळा मिळून, ओ सी बार किती आहे आत्ताच काढलाय वर, ए वन बार प्लस ए टू बार प्लस ए थ्री बार प्लस ए थ्री बार इथं पर्यंतच आहे, प्लस सीडी बार किती आहे, सीडी बार ए फोर बार आहे बघ, ए फोर बार. समजते का, हे आलं फायनल आन्सर. म्हणजे काय आहे, फायनल रिझल्टंट काय आलाय, ए वन बार प्लस ए टू बार प्लस ए थ्री बार प्लस ए फोर बार. मी काढलं कसं, पहिल्यांदा हा ट्रायंगल घेतला, मग हा ट्रायंगल घेतला आणि मग हा ट्रायंगल घेतला. ठीक आहे, क्लिअर समजलंय का. हे आपण बघतोय स्केलर्स अँड वेक्टर्स टॉपिक आहे, मॅथमॅटिकल मेथड्स किंवा कॅल्क्युलस. न्यूटन वगैरे या सायंटिस्टचं प्रचंड कॉन्ट्रीब्युशन आहे. ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला जायचंय त्या विद्यार्थ्यांना तरी फार महत्वाचं आहे, पण ज्यांना मेडिकलला देखील जायचंय त्यांनाही हे महत्वाचं आहे. सगळ्या फील्डमध्ये हे लागणारच आहे तुम्हाला, त्यामुळे हे समजणं गरजेचं आहे. आणि हे अत्यंत टॉपिक महत्वाचा आहे. सीईटी, कॉमन एंट्रन्स टेस्ट, जेईई, जॉईंट इंजिनिअरिंग एक्झाम किंवा नीट, नॅशनल एंट्रन्स कम एलिजिबिलिटी टेस्ट, तिन्ही एक्झामच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे. त्याच्याच बरोबर बीटेक डिझाईन फ्रॉम IIT, त्याही एक्झामला हे महत्वाचं आहे. किंवा KVPY, किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना, याही एक्झामला हा टॉपिक महत्वाचा आहे. तर आजच्यासाठी आपण इथेच थांबूया. उर्वरित पाठ टॉपिकचा आपण नंतर पाहू. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.